मित्रांनो, आयुष्यात जेव्हाही तुम्हाला वाटेल आता सगळं संपलंय, आता काहीच नाही राहिलं, तेव्हा भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत कडे बघा. मित्रांनो, त्या माणसाने काय प्रयत्न केले क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यासोबत काय घडलं, कसं घडलं. तो ऍक्सिडेंट इतका भयंकर होता मित्रांनो. जेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सर्वांनी ऋषभ पंत कडे पाहून हेच म्हटलं होतं की आता ऋषभ पंत कधीच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही. ऋषभ पंतचा पूर्ण चेहरा रक्ताने भरला होता आणि त्याच्या पायाला सुद्धा जोरात मार लागला होता. ऍक्सिडेंट नंतर ऋषभ पंतची रिकव्हरी तर झाली, पण त्यानंतर हे तर खात्रीशीर होतं की ऋषभ पंत आता क्रिकेट खेळणार नाही. पण ऋषभ पंतने पूर्ण पिक्चरच बदलून टाकला. मला तर असं वाटतं की ऋषभ पंतच्या जागी दुसरा कोणी क्रिकेटर असला असता तर त्याने डायरेक्ट रिटायरमेंट घेतली असती, पण ऋषभ पंतने तसं केलं नाही. तो प्रॅक्टिस करत राहिला आणि IPL 2024 मध्ये त्याने कमबॅक केला आणि त्यातच त्यांनी 446 रन बनवून सर्वांना दाखवून दिलं की जिद्द आणि मेहनत केली तर आपण कुठल्या कुठं पोहोचू शकतो. आणि आता 2024च्या ऑप्शन मध्ये लखनौ सुपर जायंट्सनं त्याला 27 करोड मध्ये विकत घेतलं. ऋषभ पंत IPL इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू बनला. मित्रांनो, ह्याला म्हणतात जिद्द, ह्याला म्हणतात चिकाटी. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलंय, आता आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा पुढचा रस्ता असतो तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे थोडा धीर धरा, थोडं मेहनत घ्या, त्यानंतर आपल्याला कळेल की आपण आता पुढे जाणार आहोत आणि यश आपल्याला सुद्धा नक्की मिळेल. थँक्यू.